वेलकम बॅक माय डिअर फ्रेंड्स. मी मानसी तुमच्या सर्वांचं परत स्वागत करते आपल्या आजच्या या सेशन मध्ये. आज आपण तुमचा जो चॅप्टर चालला होता लास्ट सेशन मध्ये, ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड, हा वाचत होतो. ह्यालाच कंटिन्यू करू आणि बघू की पुढे सीव्ही रमनच्या बाबतीत आपल्याला आणि काय जाणकारी मिळते. चला वाचूया. ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड. तर आपल्या लास्ट सेशन मध्ये आपण याचे 2 पॅराग्राफ वाचून चुकलो होतो की सीव्ही रमन यांचा जन्म कुठे झाला होता आणि त्यांना कशात रुची होती आणि कसं काय होतं. तर आता आपण ह्याच्या पुढचं वाचूया. ही बिकेम अ स्कॉलर इन साऊंड अँड साऊंड रिलेटेड फिजिक्स. ते जे आहे एक स्कॉलर बनले, म्हणजे खूप मोठे विद्वान झाले इन साऊंड, म्हणजे की ध्वनीमध्ये, आणि साऊंड रिलेटेड फिजिक्स, ज्या ध्वनीशी संबंधित जो फिजिक्स होता, भौतिकशास्त्र होता, त्याच्यामध्ये ते फार मोठे त्यांनी विद्वान बनले. वन डे अ शिप सेल्ड फ्रॉम द पोर्ट ऑफ लंडन टुवर्ड्स कलकत्ता. एक दिवशी एक जी शिप होती, एक जहाज होता, तो लंडनहून चालून कलकत्ताकडे, जे आता कोलकाता म्हणतो आपण, तिकडे येत होता एक जहाज. ऑन बोर्ड वॉज यंग सीव्ही रमन, आणि त्याच्यामध्ये कोण होते? त्याच्यामध्ये सीव्ही रमन होते. हु हॅड डिलिव्हर्ड अ लेक्चर ऑन द अॅक्युस्टिक्स ऑफ द व्हायलिन इन लंडन. ते तिथून परत येत होते लंडनहून, आणि तिथे त्यांनी एक व्याख्यान दिलं होतं लंडनमध्ये व्हायलिन वरती. अॅक्युस्टिक्स ऑफ द व्हायलिन म्हणजे व्हायलिनचं ध्वनीशास्त्र, ह्याच्यावरती ते व्याख्यान लावून तिकडून परत भारतात कोलकातामध्ये येत होते. ही वॉज नाव ऑन द शिप्स डेक गेझिंग ॲट द ब्लू वॉटर्स ऑफ द ओशन. तर ते यावेळेस शिपच्या डेक वरती होते. डेक म्हणजे काय बघा, जसं हे इथे उभे आहेत ना, ते म्हणजे जो खुली जी जागा असते, उघडी जागा असते, तिथे उभे होते, आणि ते जे निळं पाणी होतं ओशनचं, महासमुद्राचं, त्याला ते बघत होते. ऍज ही ग्लान्स्ड अप एट द स्काय. आता जेव्हा त्यांनी वरती आकाशाकडे बघितलं, विच वॉज ऑफ द सेम शेड एज द ओशन, आणि त्याचा पण सेम शेड होता, म्हणजे एकदम तसाच रंग होता जसा की त्या समुद्राचा होता, म्हणजे निळा रंग. अ सिरीज ऑफ क्वेश्चन्स पॉप्ड अप इन हिज हेड. तर त्यांच्या डोक्यात एक सिरीज ऑफ क्वेश्चन, म्हणजे खूप सारे प्रश्न एकानंतर एक त्यांच्या दिमागमध्ये येऊ लागले. वाय आर बोथ द सी अँड द स्काय ब्लू इन कलर. त्यांनी सुचलं की हे सी म्हणजे समुद्र आणि आकाश, हे दोघांचा कलर, या दोघांचा रंग निळाच कशाला आहे? व्हॉट इज द सायन्स बिहाइंड दिस अकरन्स. या समानतेचा काय कारण आहे, याचं कारण काय असू शकतं? असे सगळे प्रश्न त्यांच्या मनामध्ये येऊ लागले. तर त्यांनी सोचलं, हिज माइंड सीम टू सजेस्ट दॅट द रूल्स कुड बी द दॅट द रिझन कुड बी द स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय वॉटर मॉलिक्युल्स. तर त्यांनी आपल्या मनात सोचलं की बहुतेक ह्याचं कारण असं असेल की स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय वॉटर मॉलिक्युल्स, पाण्याचे जे कण असतात, पाण्याचा जो तर त्यांना असं वाटलं की याचं कारण नक्कीच असं काही असेल की पाण्याच्या परमाणूकडून होणाऱ्या स्कॅटरिंग ऑफ लाईट, म्हणजे की जे लाईट असते, जी प्रकाश असतो, त्याचा विकिरण, हे त्याचं कारण असू शकतं, आणि म्हणून हे आकाश आणि पाण्याचा रंग निळा आहे. हाऊएव्हर हिज थिओरी वॉज येट टू बी प्रूव्ड सायंटिफिकली. हालाकी ह्यांची जी थिओरी होती, ह्याला जे आहे ना प्रूव्ह करायचं होतं, सिद्ध व्हायचं होतं सायंटिफिकली, म्हणजे वैज्ञानिक प्रकाराने सिद्ध करायचं होतं. When the ship anchored at Calcutta, the young man immediately went on to conduct experiments to prove his theory. आता जेव्हा जशीच ह्यांची जी शिप होती, ह्यांचा जहाज होता, तो कोलकाताला आला, पोहोचला, तसाच हा जो यंग मॅन, म्हणजे की हा जो जवान माणूस होता, यांनी तुरंत जे आहे आपल्या एक्सपेरिमेंट्स कराय करता, प्रयोग कराय करता, तो तुरंत म्हणजे गेला, आणि आपली थिओरी प्रूव्ह करायची होती त्याला, म्हणजे की जे त्यांनी सोचलंय की ते त्यांना सिद्ध करायचं होतं की हे खरं आहे, अशा प्रकारचं. म्हणून ते तुरंत प्रयोगशाळेत गेले आपल्या. हिज रिसर्च इन ऑप्टिक्स. त्यांचा जो रिसर्च होता, अनुसंधान होता, जो ऑप्टिक्स म्हणजे काय होतं, ते दृकशास्त्र जो होतो, जो दृश्यशी संबंधित होता. द सायन्स ऑफ लाईट रिझल्टेड इन द डिस्कव्हरी ऑफ द रमन इफेक्ट. आणि ह्याच्याशी संबंधित सायन्स ऑफ लाईट, म्हणजे लाईट म्हणजे काय, प्रकाशचा जो विज्ञान आहे. तर हा जो ऑप्टिक्सचा होता रिसर्च, अनुसंधानचा, त्याच्याच कारणाने डिस्कव्हरी झाली कसली, रमन इफेक्टची. रमन इफेक्ट ला जे आहे त्यांनी शोधलं. ही अनाउन्स्ड इट टू द सायंटिफिक वर्ल्ड इन मार्च 1928. यांनी हे सायंटिफिक वर्ल्ड मध्ये, म्हणजे वैज्ञानिक दुनियेमध्ये ह्याचं अनाउन्समेंट केलं, घोषणा केली मार्च 1928 मध्ये. द डिस्कव्हरी वन हिम द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स इन 1930. आणि या डिस्कव्हरीच्या कारणाने, ही जी शोध केला त्यांनी, याच्या कारणाने त्यांना नोबेल प्राइज मिळाला भौतिकशास्त्र मध्ये 1930 मध्ये. इट वॉज द फर्स्ट टाइम दिस प्राइज वॉज अवॉर्डेड टू अन एशियन. तर हे पहिल्यांदा होतं की कोणत्या एशियनला, म्हणजे एशियामध्ये राहणारा म्हणजे एशियन, तर आपण एशियत आहोत, तर एशियनला हा प्राइज मिळाला असेल, या पहिल्यांदा झाला.
The day he discovered the Raman effect, 28 February, was later declared as National Science Day. ज्या दिवशी ह्यांनी हा जो रमन इफेक्ट ह्याची घोषणा केली होती, ह्याची जी म्हणजे की सांगितलं होतं दुनियेला, 28 फरवरी हा जो दिवस होता, या दिवशी नंतर या दिवसाला नॅशनल सायन्स डे म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिवस असं म्हणून मनवलं जाऊ लागलं. इवन बिफोर दिस हिज कंट्रीब्युशन टू द सायन्स ऑफ ऑप्टिक्स हॅड बीन एक्नॉलेज्ड. ह्याच्या आधी सुद्धा त्यांचा जो कंट्रीब्युशन होता, योगदान होता विज्ञान प्रती, आणि तोही सायन्स ऑफ ऑप्टिक्स, जो दृकशास्त्र जो होता, जो म्हणजे की पाहण्याचा जो सायन्स होता, त्याच्याकरता जो त्यांचा अनुसंधान होता आणि योगदान होता, त्याच्याकरता त्यांची ओळख झालेली होती. आणि ही वॉज इलेक्टेड फेलो ऑफ द रॉयल सोसायटी इन 1924. 1924 मध्ये त्यांना असा चुनाव केला गेला होता फेलो ऑफ द रॉयल सोसायटी. यू वुड हॅव लर्न अबाउट द रमन इफेक्ट. तुम्ही रमन इफेक्टच्या बाबतीत ऐकलंही असेल इन डिटेल ऍट स्कूल, शाळेमध्ये. बट डू यू नो द डिस्कवरी subsequently helped in determining the internal structures of some 2000 chemical compounds. पण काय तुम्हाला हे माहितीये की ही जी डिस्कवरी होती, जी शोध होतं, ह्याच्या कारणाने हेल्प झाली, म्हणजे की मदत मिळाली इन डिटरमाइनिंग द इंटरनल स्ट्रक्चर, जे आंतरिक जो संरचना असते, कसली 2000 रासायनिक कंपाऊंड्सची, त्याची आंतरिक संरचना कशी असते हे कळायला सुद्धा या खोजनी हे मिळालं, हेल्प मिळालं. And can you guess what the cost of the equipment that Raman used to prove his theory was? आणि काय तुम्ही गेस करू शकता, ह्याचा अनुमान लावू शकता की हे सगळं जे त्यांनी केलं, हे अनुसंधान केले आणि जे शोध कार्य केलं रमननी, ह्याचा जी आपली थेओरी प्रूव्ह केली, किती त्याच्यात खर्च झाला असेल? मिजली 200 रुपीज, 200 रुपये, फक्त 200 रुपये लागले होते. Raman strongly felt that scientists should not be confined to laboratories to solve scientific problems. रमनला काय वाटायचं, त्यांना अशी खूप ही फिलिंग होती स्ट्रॉंग, की जे वैज्ञानिक आहेत त्यांना नुसतं लॅबोरेटरीमध्ये म्हणजे आपले प्रयोगशाळेमध्येच बंधून नाही राहायला पाहिजे टू सॉल्व्ह सायंटिफिक प्रॉब्लेम्स. पण जे वैज्ञानिक प्रॉब्लेम्स आहेत तर त्याच्याकरता नुसतं त्याच्यातच नाही राहायला पाहिजे अनुसंधान करायकरता. दे शुड सर्च अराउंड देमसेल्व्स. त्यांना आपल्या चारीकडे बघितलं पाहिजे, शोधलं पाहिजे, अँड फाइंड दोज आन्सर्स इन अकॉर्डन्स विथ नेचर. आणि नेचरशी, आपले जे निसर्ग आहे त्याच्याशी पण उत्तर शोधले पाहिजे. फॉर द एसेन्स ऑफ सायन्स लाईज इन इंडिपेंडेंट थिंकिंग. विज्ञानचं जे मूळ आहे तो कशात आहे? इंडिपेंडेंट थिंकिंग मध्ये, म्हणजे स्वतंत्र जो विचार आहे त्याच्यामध्ये आहे. अँड हार्डवर्क, आणि खूप जास्त हार्डवर्क करायचा, म्हणजे कठीण काम करायचं. अँड नॉट इन इक्विपमेंट्स, नुसतं इक्विपमेंट्स मध्ये त्याच्या खोवून जायचं तर ते नाहीये. हाऊ ट्रू, किती खरं आहे. दो द ओशन्स अँड द स्काय हॅव ऑलवेज बीन ब्लू इन कलर. जरी ओशन्स म्हणजे की समुद्र आणि आकाश जो आहे तो निळ्याचे रंगात, इट नीडेड अ क्वेश्चनिंग माइंड विथ अ सायंटिफिक आउटलुक. तर हे कळाय करता की ते का निळं आहे, ह्याच्याकरता एक क्वेश्चनिंग माइंड हवं होतं, असं की एक उत्सुकता आणि एक प्रश्नवाचक असं मन हवं होतं विथ अ सायंटिफिक आउटलुक. आणि जसं की वैज्ञानिक आउटलुक असे टू फाइंड द रिझन बिहाइंड इट, की ह्याच्या मागचं कारण काय आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आता बघा ह्याच्यामध्ये काही आपले शब्द अर्थ सुद्धा दिलेले आहेत, त्याला आपण बघूया. जे आपण मीजली, पहा मीजली लिहिलंय, त्याचा आहे अ वर्ड यूज टू इंडिकेट अ व्हेरी स्मॉल अमाऊंट. म्हणजे किती छोटीशी अमाऊंट होती, 200 रुपये फक्त लागले होते. आता आपण ह्याचे नेक्स्ट बघूया. हे पहा, हे आपण लाईव्ह स्केच ह्याची आपण मागच्या सेशन मध्ये करून चुकले आहोत. फर्स्ट सेकंड क्वेश्चन करून चुकले आहोत. आणि अशाच प्रकारे लिस्ट द सायंटिफिक टर्म्स हे सुद्धा केलेलं आहे. फोर्थ क्वेश्चन आहे, तुम्ही गुगल करून कोणते असे आणि इंडियन सायंटिस्ट, 5 इंडियन सायंटिस्टच्या बाबतीत जे आहे पहा, आणि त्यांचं नाव, त्यांचा प्लेस ऑफ बर्थ, की ते कुठे जन्मले आहे, डिस्कवरी, इन्व्हेन्शन, त्यांनी कोणती डिस्कवरी केली, काय त्यांनी नवीन वस्तू बनवली, आणि अवॉर्ड्स अँड ऑनर्स, आणि त्यांना कोणते अवॉर्ड आणि ऑनर मिळाले, काय त्यांना पुरस्कार मिळाले. लँग्वेज स्टडी बघा. अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट एक्सप्रेसेस अ कम्प्लीट आयडिया. आता आपल्याला माहिती, आपण जेव्हा एक सेंटेन्सचा गोष्ट करतो, वाक्याची गोष्ट करतो, तर ते जेव्हा लिहिलं जातं ते एक कम्प्लीट आयडिया, पूर्ण एक विचार व्यक्त करतं त्याच्यात. अ सेंटेन्स हॅज 2 कंपोनेंट्स. एका वाक्याचे 2 भाग असतात, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स इज द पार्ट विच नेम्स द पर्सन, थिंग एटसेट्रा. सब्जेक्ट काय असतं? ज्याच्या बाबतीत गोष्टी केल्या जातात. मग ते पर्सन असू शकतं, कोणती वस्तू असू शकतं, काही पण. दॅट वी स्पीक अबाउट, त्याच्या बाबतीत आपण गोष्टी करतो इन दॅट सेंटेन्स. द रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स टेल्स अस मोर अबाउट द सब्जेक्ट. आणि जो दुसरा भाग असतो तो त्या सब्जेक्टच्या विषयात आपल्याला आणि जास्त जाणकारी देतो. दिस रिमेनिंग पार्ट इज कॉल्ड प्रेडिकेट. तर तो जो रिमेनिंग पार्ट असतो, जो बाकीचा भाग असतो, त्याला प्रेडिकेट म्हणतात.
नोट द सब्जेक्ट अँड प्रेडिकेट इन ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. आता खालती काही वाक्य दिले आहेत, त्याच्यात आपल्याला सब्जेक्ट प्रेडिकेट बघायचे आहेत. ऑल्सो नोट दॅट द वर्ब फॉर्म इन ईच सेंटेन्स डिपेंड्स ऑन द सब्जेक्ट. आणि हे बघा की वर्बचा जो फॉर्म आहे, क्रियाचा जो पद आहे, तो सब्जेक्ट वरती डिपेंड करतो. पहा सब्जेक्ट आहे द स्काय इज ब्लू, हा एक पूर्ण वाक्य आहे. द स्काय हा सब्जेक्ट आहे, इज ब्लू प्रेडिकेट आहे. म्हणजे गोष्ट कसली चालली आहे, स्काय, आकाश जो आहे तो निळा आहे, इज ब्लू. ग्रेट सायंटिफिक माइंड्स आर रेस्टलेस विथ क्वेश्चन. द ग्रेट सायंटिफिक माइंड्स, यांची गोष्ट चालली आहे. महान वैज्ञानिक माइंड्स म्हणजे की दिमाग, आर रेस्टलेस विथ क्वेश्चन, तर ते रेस्टलेस असतात, त्यांना आराम नसतो, त्यांना नेहमी क्वेश्चन्स असतात त्याच्यात. शी गोज टू स्कूल एव्हरी डे, कोण जाते शाळेत रोज, शी म्हणजे ती मुलगी जाते. दे गो होम इन द इव्हनिंग, तर दे म्हणजे कोण, ते, हे प्लुरल मध्ये बहुवचन मध्ये असतं. गो होम इन द इव्हनिंग, तर ते संध्याकाळी घरी जातात. तर अशा प्रकारे तुम्हाला कळलं असेल सब्जेक्ट आणि प्रेडिकेटचा आहे त्याचं काय असतं. आता आपले थिंक अँड आन्सर साइड क्वेश्चन जे आहे ते बघूया आपण एकदा. वाय आर ग्रेट सायंटिफिक माइंड रेस्टलेस, याच्यात एक अशी लाईन आली असती की ग्रेट सायंटिफिक माइंड आर रेस्टलेस. तर ते जे असतात महान वैज्ञानिक माइंड म्हणजे जे मन असतात ते रेस्टलेस का असतात, म्हणजे त्यांच्या मनाला शांती का नसते. बिकॉज देअर आर मेनी क्वेश्चन्स इन देअर माइंड, कारण की त्यांच्या मनात, त्यांच्या दिमागात खूप सारे प्रश्न असतात. अबाउट द हॅपनिंग इन द सराउंडिंग, कशाबद्दल असतात, की त्यांच्या जे चारीकडे जे चाललंय त्याच्याबद्दल त्यांच्या मनात खूप सारे प्रश्न असतात. तुम्ही पण लहान आहात, तुमच्या मनात खूप प्रश्न येत असतील ना अशा सारखे, की असंच काय, तसंच का नाहीये. तर अशाच म्हणजे उत्पत्ती होते. असेच लोक मोठे जाऊन मग कुठे वैज्ञानिक बनतात, काही बनतात. वॉज रमन इंटरेस्टेड इन आर्ट्स, काय त्यांचं आर्ट्स मध्ये म्हणजे कलेमध्ये रुची होती. तर ह्याचं काय उत्तर होईल, नो ही वॉज इंटरेस्टेड इन सायन्स, नाही, त्यांची रुची कशामध्ये होती, सायन्स मध्ये, विज्ञान मध्ये होती. व्हॉट डज वन हॅव टू डू टू प्रूव्ह अ थेओरी सायंटिफिकली, जर कुणाला आपली थेओरी जी आहे, जर काही वस्तू एक आहे त्यांची मनात आणि ती सायंटिफिकली वैज्ञानिक रूपाने प्रूव्ह करायची आहे, सिद्ध करायची आहे, तर त्याच्याकरता काय करावं लागेल त्याला. ही हॅज टू कंडक्ट एक्सपेरिमेंट्स, त्याला प्रयोग करावे लागतील. इन द लॅबोरेटरीज, कशामध्ये, प्रयोग कुठे होतात, प्रयोगशाळेत होतात. लॅबोरेटरी म्हणजे प्रयोगशाळा. कंडक्ट रिसर्च, अनुसंधान करावे लागतील. आणि सर्च अराउंड हिमसेल्फ अँड ट्राय टू फाइंड द आन्सर्स, आणि आपल्या चारीकडे शोधावं लागेल, सोचावं लागेल आणि उत्तर जो आहे तो त्याला पाहायची कोशिश करावी लागेल. व्हॉट वन रमन द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स इन 1930, रमनला 1930 मध्ये नोबेल प्राइज का मिळालं होतं फिजिक्स मध्ये, म्हणजे भौतिकशास्त्रामध्ये. फॉर हिज डिस्कव्हरी ऑफ द रमन इफेक्ट, त्यांनी जो रमन इफेक्ट याची जी डिस्कव्हरी केली होती, याची जी खोज केली होती, त्यासाठी त्यांना नोबेल प्राइज मिळालं होतं. बाय वॉज 28 फरवरी डिक्लेअर्ड एज नॅशनल सायन्स डे, 28 फरवरीला नॅशनल सायन्स डे असं का म्हणतात, का मनवतात त्या दिवशी, बिकॉज डॉक्टर रमन डिस्कवर्ड द रमन इफेक्ट ऑन दॅट डे, कारण की त्याच दिवशी डॉक्टर रमननी, सीव्ही रमननी जो आहे रमन इफेक्ट, त्याच दिवशी त्याचा अनुसंधान केला होता, त्याच दिवशी त्याची खोज केली होती. अकॉर्डिंग टू रमन, व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ अ गुड सायंटिस्ट, रमनच्या हिशोबे एका चांगल्या वैज्ञानिकची काय क्वालिटीज आहे, काय गुण आहेत, काय गुण असले पाहिजे एका चांगल्या वैज्ञानिक मध्ये. तर अर्थ आन्सर बघा, दे मस्ट सर्च अराउंड टू फाइंड आन्सर्स, त्यांना चारीकडे शोध लावली पाहिजे, की त्याच्या हिशोबे त्यांना आन्सर, आपला उत्तर शोधला पाहिजे. थिंक इंडिपेंडेंटली, त्यांना आपलं इंडिपेंडेंटली म्हणजे की स्वतंत्र रूपाने सोचलं पाहिजे. आणि अँड वर्क हार्ड, आणि खूप जे आहे कठीण परिश्रम केला पाहिजे. दे मस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड विथ सायंटिफिक आउटलुक, आणि अशाच प्रकारे त्यांचा जो माइंड आहे, त्यांचं मन, खूप क्वेश्चन्स त्याच्यात आले पाहिजे, आणि विथ सायंटिफिक आउटलुक, आणि त्याच्यामध्ये त्याचा जो आउटलुक आहे, जो पाहायचा दृष्टिकोन आहे, तो वैज्ञानिक असला पाहिजे. तर हे सगळे ज्याच्यामध्ये गुण असतील, तो एक वैज्ञानिक, चांगला वैज्ञानिक बनू शकतो अकॉर्डिंग टू रमन. तर आज आपला हा जो चॅप्टर होता, हा आज आपण पूर्ण केलेला आहे सीव्ही रमन बद्दल. डॉक्टर सीव्ही रमन फारच महान होते, आणि ह्यांच्यासारखे वैज्ञानिक खूप वर्षांमध्ये एखादाच कधी होतात. पहा मुलांना, तुम्ही पण खूप लहान आहात, तुमची आवड ज्या क्षेत्रात आहे, तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये काही करायचं मनात आणा आणि काही करा, तुम्ही करू शकता. हा सेशन आपला इथे संपतोय. आता नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.